सासूबाई, मी माझ्या आईकडे जाऊन येऊ का आजच्या दिवस? मी उद्या लगेच येईन पण. काय ग नुसतं सारखं माहेरी माहेरी? तुमचं सासर पण ते तुमचं माहेरच आहे, मग माहेरी जायची काय गरज आहे? आता नको, नंतर कधीतरी जा माहेरी. ठीक आहे, मी नाही जा. आणि मी ताईंना पण फोन करून सांगते. काय सारखं सारखं माहेरी येणं चांगलं दिसतं का? आणि सासर पण तर दुसरं माहेरच आहे. मी सांगते त्यांना. काय ग, अजून तुला साडी पण नाही नेसता येते? त्याचं काय ना, मला एवढी साडी नाही नेसायला जमत, म्हणून जरा मी ट्राय करत होते. अगं लग्न झालंय तुझं, तरी पण अजून ट्रायच करतेस. कोणी तुम्हाला असं वय लावलं ना काय माहिती. लग्न झाले तरी साडी नाही नेसता येते. त्याचं काय ना, मला ही सवय यांच्याकडूनच पडली. कारण की एवढं वय झालेलं असून ते माझ्या ट्रायच करत होते. नशीब त्यांचं, मी त्यांना पटली तरी. आता काय झालं असतं काय माहिती. आई, मी जरा पडते हा, कारण की माझं डोकं खूप दुखतंय. काय बाई तुम्ही आत्ताच्या सुना, तुमचं आत्तापासूनच डोकं दुखायला लागलं. अगं जरा आमचा आदर्श घ्या. नाही, तुमचा आदर्श घेऊन कसं चालेल? अहो, उद्या सून आली आणि लगेच दुसऱ्या दिवशी माझी कंबर धरली तर? नाही, तुमचा आदर्श घेऊन नाही चालणार मला. मी आत्ताच आराम करते, म्हणजे पुढे जाऊन कसं सून आल्यावर मला कामं तरी करता येते. काय मग सुनबाई, आता असं थकून नाही चालणार हा? घरात जरा पाळणा हलू द्या आता. आमची सुद्धा खेळायची भरपूर इच्छा होतीये. काय ना सासूबाई, जशी तुमची खेळायची इच्छा होते ना, तशी माझी रडायची तर भरपूर इच्छा होती. पण मी तुम्हाला कधी बोलली का की तुम्ही नाही ना? त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, एक काम करा ना, तुम्हाला खेळायचं असेल ना तर तुम्ही खाली जाऊन खेळा. गार्डन आहे की एवढं मोठं, हा, तिकडे जाऊन खेळा.